तू बोला ना, तुम नर्वस क्यों होते हो? मैं हा इथं इथं कुठं इथं इथं तिला टीका लाव, तिला टीका लाव. हा. हम्म. काय आपण काय म्हणत होती तू? हम्म. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या दररोजच्या डेली व्लॉगमध्ये. आणि आज मी जाणार आहे कंपनीत, आज पायी जाणार आहे. रस्त्याने बघूया आपल्याला गाडी भेटते का नाही, पण काम आहे त्याच्यानंतर मग परत तिकडून कंपनीतून पण पायी यायचं आहे आणि तिकडून पण गाडी भेटते का नाही. 9:10 हब्बा नाही झाला माझा. आपण बघूया मोठे मोठे आंबे पिकले आहे का नाही. मोठे आंबे याच्यामध्ये ठेवलेले, बघूया पिकले आहे का नाही. कोणतं एखादं आंबा अजून दाबू पण नाही राहिला, अजून पिकायचं नावच नाही येते. काय भानगडे काय माहिती. मोठ्या आंब्यांचं प्रॉब्लेम राहते. 9:30 तर वाजून गेलेले. आता मी निघालो आहे पाय. आता बघूया गाडी भेटते का नाही. नाहीतर मला अर्धा 1 तास अर्धा तास लागेल पोचायला शिंदेला. 4 किलोमीटर आहे. हे बघा रस्त्याने काय गाड्या पण कमी दिसते आज. एक गाडी येते, बघून येते, हात देऊन बघतो. गाडी भेटली आज एका क्लासला जाणार आहे मुलाची, आणि त्याच्यावर मी पोचलो इथं कंपनीत. आणि आज ब्लॉक लोडिंग व्हायला खूप टाईम लागू राहिला. काल मी लोडिंग केला पण अजूनपर्यंत झालेला नाही. आणि पडून 11-12 वाजेपर्यंत नेट पण स्लो चालतं त्याच्यामुळं. तर माझं काम चालू आहे आता. इकडं सर्व काम करू राहिले आज. मार के दिखा चल. बिना हेलमेट के लाओ, मार के दिखा देता हूँ. उधर बैठ के दिखाना है मेरे को. ब्लॉग चालू है मेरा. ब्लॉग में थोड़ा तुम भी दिखाना चाहिए. अरे गाली मत दे रही है इसमें. लाओ दो, करके दे देता हूँ. यहाँ चल, मार के दिखा चल, मार के दिखा चल. इसमें मारू पीछे. देखा ये बराबर है क्या? हाँ मार चल, उतना गैप भरना ही पड़ता है. उतना तो भरना ही पड़ता है ना. ऐसा उल्टा थोड़ी चलाती है गन. अरे यार पकड़ रहा है. नहीं मैं देखा नहीं. नहीं काय का देखा नहीं था. हो गया वेल्डिंग हो गया. अभी तो इधर पक कर रहा था, मारा था. क्या मेरे बराबर है. तू बोला ना, तुम नर्वस क्यों होते हो? मैं नाराज नहीं हूँ. नहीं बनता हूँ. तूने बात दी ना. तू क्या बोला? तू नहीं बोल रहा था. क्यों मार नहीं रहा है? आता भी नहीं बेटा. तुमको सुन रहा है क्या? सुन रहा है क्या जैसा? अरे मैं वो बोला, तुम वही बोला. इसलिए वो बिगर गॉगल का देखना चाहिए, फिर वो वेल्डिंग सीख जाता है. मालूम क्या. देख लीजिए, मैं मार टंगस्टन की वाट लगा दी. माँ बहन कर दी. बिगर गॉगल का देखना पड़ता है उसलिए. तभी तेरे को समझ में आएगा. देख रहे क्या? देख रहे. अभी नीचे की साइड से मार. तो मैं मार के दिखाई. देखा तूने? मत करना आप उसको मत. नहीं, मैं कुछ किया ही नहीं. मैं तो पानी पी रहा था. मैं किधर खड़ा था. मैंने उसको कुछ किया नहीं. तू देख के मार ले.
ले हो गया क्या बोलते हैं ले चलो हटो वो पहली बार नहीं जानता था तुम्हारे जैसा काम में जब तुम छोटे छोटे थे ना इतने इतने थे जामे छोड़ दिए फायनली आज आलो घरी आणि जानूची गाडी आज चार्जिंग करायची. काल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत होतो बोर्ड खोडाई सापडीत होतो, तर मला व्हिडिओ एडिट करायच्या टायमाला बोर्ड इथंच दिसला त्याच्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये. आणि आता मी माझ्या जानूची गाडी चार्जिंगला लागत आहे आणि चार्जिंग झाल्यावर जानूला थोडा चक्कर राईड करून आणतो. आता खुश झालेली आहे आणि गाडी चार्जिंगला लावलेली मी. हा बोर्ड कावर शोधत होतो मी, कारण की ही वायर आहे ती छोटी पडते आणि मग आमचे बोर्ड सर्व या लेवलला आहे, वरच्या लेवलला इकडे एक आहे आणि एक वरती, आणि वायर पण पुरत नाही, आमची वायर पण पुरत नाही. त्याच्यामुळं मला हे असं जुगाड करून लावायला लागतं चार्जिंगला. जानू तिथं नको जाऊ बाबू, लाल असं पिवळं सिग्नल आहे, असं लाल सिग्नल आहे, त्याच्यानंतर हिरवं झालं का मग गाडी पूर्ण चार्जिंग होते आमची. त्याच्यावर माझं सृष्टीचं नाव टाकलं आहे, पण त्यांनी हे काय आहे ना हे उलटं करून दिलं. तिच्या बड्डेच्या टायमाला तिच्या मामाने गिफ्ट केली होती, मग त्याच्यामुळं नाव टाकलं पण उलटं आलं. हा ना बाबू तुला इथं केक बनवलं. कोणाला खायचं आहे तो, मला बसायला जागा नाही राहत इथं. साफ करून दे मला एवढं झाडू मारून. हा? तेवढं झाडून घे ना गोळी. मला का बरं ताण देता तुम्ही? तुला नाही कोणाला देऊ, मी झाडू का ते? ज्याने केलं त्याला द्या. कोणी केलं? ऐ रिंके चल ते साफ करून दे तेवढं. जाय पटकन तिथं, जाय पटकन साफ करून दे तेवढं. चल पटकन चल, आता रट्टे खाशील माझे. चल पटकन उठ, पहिले झाडून दे तेवढं मला. चल ते गोळ घे तिथून, गोळ घे तिथून, मला साफ करायला लागेल ते. हा ना बाबू, माझी जानू साफ करून दे ना, माझी जानू साफ करून दे ना. दोन पार्ले आणले आणि हे बघा गिराईक किती आमच्यासाठी. एक जानू आहे, एक प्रतीक्षा आहे आणि ही दोघी जणी गिराईक. हे बघा आम्हाला किती हिस्सेदार म्हणतात. हा ना. अरे बेबी तुला बिस्किट खायची? हे बघा किती सबरीने मस्त वाट बघताय. आणि कधी त्यांची काकू येते आणि यांना चहा देते. चहा बनवून झालं आहे आणि मी बिस्किट आणायला गेलो होतो दुकानात जानू संघ. तिथे पण वाजवत आहे काय? आलो तर पटकन दे चहा आम्हाला. हा ना बाबू? अरे बी हा, एक ते अर्धा तास झालं लावून. चहाची वाट पाहते आमच्या इथं आणि इकडं प्रतीक्षा चहा देऊ राहिली. मी हे बघा सात 44 झालेली आणि अजून चार्जिंग नाही झालेली एवढी. 1 तासापासून चार्जिंग लावलेलं होतं. आता पाहू आपण जानूला मस्तपैकी राईड करू याच्यामध्ये. हे तो उठ बाजूला. तर याचं रिमोट बटन चालू कर. चल रिमोटमध्ये शेल नाही याच्यात. काय फायदा नाही झाला सगळा.
मला हात करून दिला 1 तासापासून चार्जिंग लावेल नाही हे बघा पूर्ण चार्जिंग उतरून गेली ये बघ. झाला काढलं मी खूप याड्यात निघलो आहे आज कारण की नेट पण चालत नाही व्यवस्थित माझं आज आणि सकाळी पण व्लॉग अपलोड होण्यासाठी मला भरपूर टाईम लागला मला वाटलं 7 वाजता अपलोड झाला असेल पण त्याला डायरेक्ट 11 वाजले 11 वाजता मी एखादा वायफाय घेतलं मग तेव्हा अपलोड केला आज तर 11:30 वाजता अपलोड झाला ब्लॉग पण उद्याचं काय माहिती काय होतं नेट पण लई स्लो चालू राहिलं जाऊ द्या काही विषय नाही प्रत्येक गोष्टीला अडचण येते प्रत्येकाला प्रॉब्लेम येतात आणि कोणत्या पण गोष्टी मागं सोल्युशन असतं त्या सोल्युशन आपण सॉल्व करून घेऊ तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय